जैन टू ऑल. चांगला सुरू आहे अभ्यास. हिस्ट्रीचे टार्गेट आपण थोडे आज लेट झालाय. टायपिंगला गेलं नव्हतं ते वेळेवर, त्यामुळे हँड रिटर्न यावं लागलं. उद्यापासून लवकर येईल, अर्ली मॉर्निंग येईल 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. बघा, जिओग्राफी डे 7चं टार्गेट आणि लास्ट टेस्ट आपली जिओग्राफीची म्हणून आपली 22वी टेस्ट आहे. असं आपलं एकंदरीत नियोजन असं आहे आता इथून पुढे की 7 टेस्ट जे आहे आपल्या असतील आता हिस्ट्रीच्या, म्हणजे 29 टेस्ट झाले. तर मी मुद्दाम त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत दोन्ही इतिहासाचे क्वेश्चन कव्हर केल्यामुळं कंटिन्यू पूर्ण पेपरमध्ये 65चं वेटेज ठेवला हिस्ट्रीला. मग राहिला करंटचा पेपर, तर 30वा पेपर आपण डेडिकेटेड तो, म्हणजे आता 29 होतील ना, 22 आणि 7 29. तर 30वा पेपर तुमचा पूर्ण इयर बुकवर असेल 100 मार्क्सचा. समजत आहे का? त्यामध्ये 100 मार्क्स किंवा जो काही होतील, कारण की ते बळजबरीनं काढून काही उपयोग नाही. आणि त्यातल्या त्यात आधीच सांगतो की इयर बुकमध्ये फार जास्त यावेळेस फापट पसार आहे, फार सिलेक्टिव्हली करावं लागणार आहे. ठीक आहे. तो बेसिकली मग मी एक तर डिक्टेट करेल क्लासमध्ये किंवा ते टेस्ट घेईल, डिपेंड्स, पाहू आपण. ओके. तो एकंदरीत जे टार्गेट्स तुम्हाला देणं चालू आहे त्यानुसार वाचा. या हिस्ट्रीच्या डे पर्यंत शेवटी जो आपला 3 डिसेंबरला येणार आहे शेवटचा दिवस हिस्ट्रीचा, त्या दिवशी तुमचं इयरबुक एकदा संपलं पाहिजे. उर्वरित जे 15 दिवस आहे, 17 दिवस, त्याच्यामध्ये इयरबुकवर आणि तुमच्या परिक्रमावर रिव्हिजन पारायण आपण कसे करायचे ते ठरवू नंतर. समजलं? आणखी आपण अशा पद्धतीनं उद्यापासून वेळ वाचवलाय की 24 दिवस आहे आजपासूनचे. तुमचा रोज यायला वेळ जातो जायला, आणि आपलं ओव्हरऑल इतिहासाचं डिस्कशन सुद्धा 1-1.25 तासामध्ये होऊन जाईल. त्यामुळे उद्यापासून अल्टरनेट डेला बॅच राहील, म्हणजे जसं आपण मागे आता केलाय 2 दिवसाच्या सोबत टेस्ट है ना. तर टार्गेट तुम्हाला कंटिन्यू असेल. उद्या माझ्या लेक्चरला सुट्टी असेल, परवाच्या दिवशी डायरेक्टली 2 टेस्ट राहतील. पुन्हा मग रविवारी सुट्टी असेल, सोमवारी माझे 2 लेक्चर राहतील, मंगळवारी सुट्टी असेल, बुधवारी माझं शेवटचं लेक्चर असेल. समजत आहे? जेणेकरून तुमचा येण्या जाण्याचा हा वेळ आणि ते पूर्ण मेंटॅलिटी डिस्टर्ब होऊ नये. तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुम्ही तुमचा स्वतःला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरही बॅचचं स्ट्रक्चर जेव्हा आपण आयोगाचे पेपर सुरू करू तेव्हा हेच राहील सेम. एक दिवस सुट्टी, दुसऱ्या दिवशी बॅच. समजलंय? इथून पुढे जास्तीत जास्त स्वतः तुम्ही जास्तीत जास्त स्वतःच्या झोनमध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे. क्लिअर? बघा, लोकसंख्या आपण सोबत घेतलेला आहे. तसं लोकसंख्या आधी बोलतो थोडं 5 मिनिटं. लोकसंख्या हा टॉपिक जो आहे हा एका वेळेस करण्यासारखा नाहीये. ते ऑलरेडी आपल्या मागच्या 2 बॅचेसमध्ये आपण लोकसंख्या हा फ्रॅगमेंटेड घेतला होता. एका दिवशी एक एक टार्गेट. तसं तुम्ही सुद्धा करावं की लोकसंख्याचे जे घटक आहे इथून आता 24 दिवस राहिले. तर लोकसंख्येवर तुमच्या 2 रिव्हिजन प्लॅन झाल्या पाहिजे. आता जे तुम्ही माझ्यासोबत केले ते पुन्हा तुमच्या स्वतःच्या 2 रिव्हिजन झाल्या पाहिजे. तेव्हा लोकसंख्या हा टॉपिक 3 मार्क देतो. कारण की तो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे, कधी कधी हिस्ट्रीशी रिलेटेड होऊन जातो तो, आणि मग आपला इकॉनॉमिक्स आहे, जिओग्राफी आहेच. आलं लक्षात? म्हणून मग लोकसंख्या हा घटक इथून पुढे 2 रिव्हिजन तुम्ही करणं अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्लॅन करा. ते आता तुम्ही माझ्यासोबत केलं असं मी गृहीत धरत आहे. मग अशा एकंदरीत 3 रिव्हिजन. समजताय? त्यामुळे हा हा असा टॉपिक आहे लोकसंख्या. तसा शिक्षण हा टॉपिक, शिक्षण हा इतिहासामध्ये मार्क्स देतो, शिक्षण हा पॉलिटीमध्ये सुद्धा मार्क्स देतो. ठीक आहे. त्याच्यामुळे मग हा जो टॉपिक आहे आपला, बरोबर आहे, कोणता? लोकसंख्या. हा रोजचा रोज करायला पाहिजे. आठवड्याभराचे त्याचे टार्गेट सेट केले पाहिजे. कसे टार्गेट करायला पाहिजे सेट? जसं मागे आपण सेट केले होते. लोकसंख्येचे जे काही 5-6 प्रमुख घटक आहे, जसं आज उदाहरणार्थ तुम्ही लोकसंख्या पहिल्यांदा वृद्धी दर प्रिपेअर केला, ठीक आहे, किंवा लोकसंख्याची पहिले 5 राज्य, पहिले 5 जिल्हे, सर्वात कमी कुठे आहे ते शेवटी करून घ्या. बरोबर आहे. शेवटचंच विचारते, पहिले 5 विचारते, नाहीतर डायरेक्ट लास्ट विचारते. शेवटून 5 करायचं काम नाही. शेवटचे 1-2 जरी केले तरी चालेल. पहिला मुद्दा. दुसऱ्या दिवशी घ्या मग वृद्धी दर नंतर घनता. घनता हा घटक. पुन्हा राज्याचे पहिले 5, शेवटचे 5, शेवटचे 2-3 करून ठेवा. ठीक आहे. पुन्हा महाराष्ट्राचे सेम, पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे. घनता हा टॉपिक झाला. तिसऱ्या दिवशी मग तुम्ही घेतला लिंग गुणोत्तर. एकाच दिवशी करा. साधारण लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर. समजत आहे? असा टॉपिक फ्रॅगमेंटेड करा. आठवड्याभरात अशा 3 रिव्हिजन प्लॅन करा. इथून पुढे 24 दिवस आहे तुमच्याकडे. तर आठवड्यात एकदा लोकसंख्येला रिव्हिजन पडली पाहिजे. किती वेळ लागेल? पहिल्या वेळेस अर्धा तास लागेल ह्या टॉपिकला. दुसऱ्या रिव्हिजनला 15 मिनिटं लागेल. तिसऱ्या रिव्हिजनला फक्त 5-10 मिनिटं लागेल. पण ते मार्क्स तुम्हाला कन्वर्ट होतील. बरोबर आहे? की लोकसंख्या जे आपण स्किप करतो तसंच सेम तुम्ही कोणत्या कोणत्या टॉपिकसाठी करू शकता माहिती आहे का? क्लासिफिकेशन, सायन्स मधला टॉपिक, जो व्हास्ट टॉपिक आहे त्याला. मूलभूत हक्क एका दिवशी करू नका. संसद एका दिवशी नाही करायला पाहिजे. हे मोठमोठे टॉपिक आहे. जिओग्राफी मधला नदी प्रणाली रोज थोडा थोडा करू शकता. हे टॉपिक सांगत आहे इनडायरेक्टली, म्हणजे हे जे स्ट्रॅटेजी सांगत आहे तुम्ही मिक्स रिव्हिजन करताना ह्या टॉपिकला फ्रॅगमेंटेड करायला पाहिजे.
मार्क्स देतात मग टॉपिक, नाही तर मार्क्स घेऊन जातात. एकाच वेळेस जर केलं नदी प्रणाली कन्फ्युजन तयार होऊन मार्क्स जातात आपले 1.25 मायनस. आलं लक्षात? त्यामुळे हे असे टॉपिक आहे, तसं मी सांगणारच तुम्हाला आपले पूर्ण 32 दिवस झाल्यावर. सेकंड फेज सुरू झाल्यानंतर सांगतोच. क्लिअर इथपर्यंत? असं आपलं पुढचं नियोजन आहे, एकंदरीत तुम्हाला आयडिया असावी म्हणून. लोकसंख्या, आदिवासी जमाती, ह्युमन स्केलेटल मिनरल न्यूट्रिशन इन प्लांट्स. न्यूट्रिशन, मिनरल न्यूट्रिशन इन प्लांट्स घेतला आपण फक्त. न्यूट्रिशन हा सेपरेट आता आपला येणाऱ्या टार्गेटमध्ये हिस्ट्री सोबत. ओके. इयरबुक पुरस्कार आणि स्टॅटिस्टिक्स आणि मिसिंग टर्म, इथे तुमचा मॅथ्स संपलेला आहे. उद्यापासूनच्या टेस्टमध्ये हिस्ट्रीच्या तुम्हाला काय मॅथ्स कम्प्रेन्सिव्ह आहे, त्यामुळे मॅथ्सचे आज तुम्ही पाहिलं असेल तर टॉपिक नाही आहे टार्गेट. मॅथ्स तुम्हाला आता स्वतःहून रिव्हिजन करायचं आहे. रिझनिंगचे टॉपिक नॉन व्हर्बलचे आपण सुरू केलेले आहे, डायग्रामचे. क्लिअर इथपर्यंत? समजलं ना प्रत्येकाला आजचं टार्गेट? ठीक आहे, बघा सुरुवात करू टेस्टला. ही टेस्ट तर डायरेक्टली आन्सरही सांगायला पाहिजे, पण तरी घेऊन घेऊ आपण, एक्सप्लेन करून घेऊ. हे सगळंच फॅक्ट आहे. बघा सगळ्यात पहिले खालील गुल कोणत्या प्रकारच्या वसाहतीचे आहेत? आता इथे लक्षात घ्या, हा तुमचा जिओग्राफी मधला टॉपिक आहे, सामाजिक भूगोल मधला वस्ती भूगोल, बरोबर आहे. आता त्याच्यावर क्वेश्चन येत आहेत का? यस, कंबाईनलाच तुमचा क्वेश्चन आहे. वस्ती भूगोलावर दरवेळेस नागरीकरणावर क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, झोपडपट्टीच्या अनुषंगाने स्कीम्स विचारते कधी, तर कधी मग आयोग जे आहे डायरेक्टली वस्तीचे टाइप्स विचारते, की त्रिकोणाकृती सांगा, बरोबर आहे, उतरती वगैरे सगळे हे स्ट्रक्चर. मग हा जरी मेन्सला स्पेसिफिक मेन्शन आहे, मेन्सचा सिलेबस जर तुम्ही वाचला असेल ना, जिओग्राफीचा सेकंड लास्ट पॉईंट आहे तुमच्या वस्ती, परंतु प्रिलिम्सला विचारला जातो. म्हणून ही टेस्ट तुम्हाला कठीण जरी वाटत असली तरी प्रोबॅबिलिटी आहे की याच्यातले क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतात, म्हणून प्रॉपर समजून घ्या. विचारलं काय तुम्हाला, कोणती गुण, हे जे आहे खालील 4 गोष्टी त्या कोणत्या वसाहती बद्दल बोलत आहे? ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तर वेळेची बचत, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम हा ऑप्शन गेला, कारण केंद्रित वसाहतीमध्ये काय सगळी गर्दी असणार आहे, आरोग्याच्या दृष्टीचा काही विषय नाही, बरोबर आहे. नंतर कृषी उत्पन्नात वाढ, कृषीवरून लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, कृषी उत्पन्नात वाढ, त्यामध्ये संयुक्त वसाहत नसणार, न्यूक्लिअर. मग राहिला आता विखंडित, फ्रॅगमेंटेड आणि स्कॅटर्ड. आता हेच तुम्हाला आजचं होमवर्क आहे. मी सर्च केलं स्वतः, पण मी ते सांगत नाही. तुम्हाला आज सर्च करायचं आहे फ्रॅगमेंटेड सेटलमेंट आणि स्कॅटर्ड सेटलमेंट, त्यातला फरक. हे का बरं सांगतोय, मेन्सच्या वेळेस क्वेश्चन विचारला होता याच्यावर. ठीक आहे, कृषी उत्पन्नात वाढ, नंतर आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आणि भांडणापासून मुक्त, याचं उत्तर आहे 4. प्रकीर्ण म्हणजे स्कॅटर्ड, लिहून घ्या, स्कॅटर्ड सेटलमेंट. तर स्कॅटर्ड आणि फ्रॅगमेंटेड मध्ये एकदम थोडा मायनर डिफरन्स आहे, तो काय आहे तुम्ही सर्च करा आणि इथेच लिहून ठेवा बाजूला. नेक्स्ट पुढे, 1 ते 11 दरम्यान कोणत्या राज्यात एकूण साक्षरतेच्या प्रमाणात सर्वाधिक फरक मोजला गेला? मग ते असं राज्य असेल जिथे ऑलरेडी साक्षरता कमी आहे, तेच डिफरन्स जास्त पडला, मग कोणता आहे? बिहार. ठीक आहे, इथे तर मिझोरम बिलकुल नसायला पाहिजे. ठीक आहे, त्रिपुरा. नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला माहिती आहे लिटरसी रेट युजली चांगला आहे, मग 2 असले पाहिजे, बिहार किंवा झारखंड. त्यातल्या साक्षरता हा घटक म्हटलं की आपण कुठे फोकस करतो? बिहारवर. उत्तर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. यस, लोकसंख्या धोरण आवडीचं, कंबाईन असो किंवा राज्यसेवा किंवा मेन्स, याच्यावर 100% एक क्वेश्चन असतो. त्यामुळे मागे इकॉनॉमिक्स जेव्हा घेतला तेव्हा शेवटच्या दिवशी होमवर्क दिलेलं होतं की सगळं वाचा. प्रामुख्यानं याचे जे मिड टर्म गोल आहे कोणते, 2010 चे सोशो इकॉनॉमिक गोल्स, ते प्रामुख्यानं करा. शॉर्ट टर्म मधलं आपल्याला माहिती आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे, लॉंग टर्म मध्ये 2046 पर्यंत स्टॅबिलायझेशन होता क्वेश्चन राज्यसेवेच्या प्रिलिम्सला. ठीक आहे, त्याच्यामुळं बालमृत्यू दर 30 पर्यंत, बरोबर आहे. सार्वत्रिक लसीकरण असणार आहे का? जनरल सेंटेन्स आहे. युनिव्हर्सल इम्युनायझेशन. हम दो हमारे दो कार्यक्रम सुरू ठेवणे, कंटिन्यू करायचा आहे, जो इंट्रोड्यूस केला होता. आणि सुरक्षित गर्भपात नियम व सोयी उपलब्ध करून देणे, ऑप्शन 4. पण मॉर्टॅलिटी रेट आणि MMR किती आहे? कितीपर्यंत? दर 1 लाख मागे 100. ठीक आहे, नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 4. यस, आता मग याच्यामध्ये लिंग गुणोत्तर विचारलं होतं. जरी मान्य आहे की मला 2001 आणि 11चं एवढं तरी माहिती असलं पाहिजे, की आपल्याला माहिती आहे 933 हून 943 झालं, 922 हून 929 झालं महाराष्ट्राचं, +7 झाले, इकडे +10 झाले. एवढं जरी माहिती असलं तरी उत्तर येते. ठीक आहे, म्हणून मॅच द पेअर मध्ये कधीच रिस्क घ्यायचीच नाही, बिलकुल आरामात सोडवायचा. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या किती झाले, 900
43 झालेला आहे आणि 2001 ला किती होतं 933. मग ए चं 3 दोन ठिकाणी जरी असलं तरी डी चं 2 किती ठिकाणी आहे? ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2. म्हणजे मधले घटक माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. माझ्याजवळ कोणता डेटा आहे त्याच्यावरून मला काढता आलं पाहिजे. आणि लॉजिकही तसं जर आपण म्हटलं तर ते कमी जास्त आहे. त्यामुळे असं स्ट्रेट लॉजिक लागू शकत नाही. मात्र जर क्वेश्चन आला की बाललिंग गुणोत्तर, हे नेहमी लक्षात ठेवा. आतापर्यंत कंटिन्यू स्वातंत्र्यानंतर हे कंटिन्युअसली डिक्रीजिंग आहे. परंतु साधारण लिंग गुणोत्तरात आपल्याला असा काही ट्रेंड दिसत नाही. ते कधी वाढते कधी कमी झालेलं आहे. पण हेच जर स्टेटमेंट आलं की भारताचे स्वातंत्र्यानंतर बाललिंग गुणोत्तर प्रमाण हे कंटिन्यू घटते आहे, तर सेंटेन्स बरोबर असेल. आलं लक्षात? 894 आहे महाराष्ट्राच्या अनुषंगाने माहिती आहे आपल्याला. 1981 934 आणि 1961 ला 941. क्लिअर? नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 5 पुन्हा सेटलमेंटवर टाकलेला आहे. मी हा क्वेश्चन घेणार नव्हतो ऍक्च्युअली, म्हटलं महत्वाचा आहे कारण की जनरली आपण दोन्ही बरोबर असं गृहीत धरतो, पण थोडक्यात चुकवलेला एकदम. कोणती बरोबर आहे? तर केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी. इथंच तर एकदम हे आहे कॉन्ट्रास्ट. केंद्रित वस्ती आहे, न्यूक्लिअर सेटलमेंट म्हणजे उत्तर भारतीय मैदानाचा विचार करता येते. तिथे आपल्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन आहे, सगळं आहे व्यवस्थित. आणि मग अशा वेळेस शेतवाडी असेल का हॅमलेट? तिथे नाही, बिलकुल नाही. इथे जर हे स्टेटमेंट त्यांनी म्हटलं असतं फ्रॅगमेंटेड सेटलमेंटसाठी, बरं विखुरलेले, तर मग तिथं आपण म्हटलं असतं की विखुरलेले आहे तर मध्ये मध्ये शेत आहे, बाजूला 2-4 घर आहे, पुन्हा शेत घर, असे जर प्रारूप असलं तर दॅट इज फ्रॅगमेंटेड सेटलमेंट. तर मग इथे काय म्हटलं? केंद्रित. न्यूक्लिअर मध्ये आहे का असं? पॉसिबल नाही. त्याच्यामुळे अ सेंटेन्स चुकीचा आहे. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. यस. आणि हिमालयीन प्रदेश काय? डोंगराळ भाग. त्यामुळे तिथं कंटिन्युअस सेटलमेंट असणार आहे का? नाहीये. अगेन फ्रॅगमेंटेड सेटलमेंट असेल. बरोबर. आन्सर ऑप्शन काय? फक्त 2 बरोबर. इजिरांचा चुकला है ना? आलं लक्षात? मी ऍक्च्युअली घेणार नव्हतो. याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे तुम्हाला प्रिलिम्सला यायची. पण म्हटलं की तुम्हाला इथे चुकू शकते आयोग, हे चुकण्याची जागा माहीत पडावी. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 6. माहिती आहे, सांगून द्या उत्तर. 1000 पुरुषाच्या तुलनेत स्त्रियाचे प्रमाण. डिव्हिजन नसली ना तर इथे कन्फ्युज होतो आपण वेळेवर. 1 आणि 2 मध्ये. 1000 पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण. क्वेश्चन नंबर 7. यस, माल्थस ट्रॅप माहिती आहे आपल्याला की लोकसंख्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन वाढते आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपलं धान्य उत्पादन वाढते. तर मग दोनपैकी एकच बरोबर असणार आहे. एक तर ब असेल किंवा क असेल. पहिले की लोकसंख्या अन्नधान्याचे उत्पादन हे दोन्ही वाढतात. बरोबर आहे, वाढणं तर आहेच, प्रगती करत आहे आपण है ना. आणि लोकसंख्येची वाढ काय होते? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि अन्नधान्य वाढते अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ए आणि बी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे एक वेळ असा येणार आहे की अन्न पुरणार नाही बिलकुल, मारामारी होईल. आता सध्या तर हंगर इंडेक्स नुसार आपलं स्थान माहितच आहे आपल्याला. ऑलरेडी जगातले कितीतरी लोक आहेत ज्यांना एक टाइम अन्न उपलब्ध होत नाही. पण असंच जर चालू राहिलं, भारत कंटिन्यू असा ग्रोथ करत राहिला, तर एक वेळ अशी येईल जगाची त्या ऑप्टिमम पॉइंटला अन्न उपलब्ध नसेल. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 8 बघा. लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणत्या कालावधीसाठी म्हणत आहे तो? 81 ते 11. काय वाटते तुम्हाला ट्रेंड याच्यातला? जलद लोकसंख्या आपल्याला मध्ये 51 ते 81 आहे. बरोबर. लोकसंख्या वाढीतील सातत्य, ठीक आहे, आणि स्थिर लोकसंख्येचा कालावधी आपल्याला माहिती आहे 1921 ते 1951 पर्यंत. मग राहिला आता आन्सर ऑप्शन 1. उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आहे, पण कल कसा आहे? घटता, डिक्रीजिंग आहे. पहिल्यांदा ऍड होणारी संख्या कमी आहे या दशकामध्ये. इथे जनरली ऍड होणारी संख्या मागच्या 6 दशकापेक्षा जास्तच होती, यावेळेस कमी आहे ती. त्यामुळे आन्सर ऑप्शन 1 आहे. यस. पुढचा क्वेश्चन. नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव. वरील सर्वच केलं असेल तुम्ही है ना. पण लोकसंख्येची वाढ हा प्रभाव नाही आहे, लक्षात घ्या. लोकसंख्येची वाढ, आता इथे लक्षात घ्या, हा ते सुखसुविधाची कमतरता हा त्याचा परिणाम आहे. ऍक्च्युअली झोपडपट्टीची निर्मिती होते आहे, त्याच्यामुळे नागरीकरणामुळे हे गोष्टी होत आहे. लोकसंख्या वाढीमुळे हे होत आहे, लक्षात घ्या. लोकसंख्या वाढ झाली म्हणून नागरीकरण झालं. तुम्हाला विचारलं नागरीकरणाचे प्रभाव. ठीक आहे. बेसिकली जे उत्तर आहे जे आहे अ ब क आहे उत्तर. आन्सर ऑप्शन 1. वरीलपैकी सर्व नाहीये. आणि त्यातल्या त्यात सांगू का, नागरीकरणाचा
आणि याचा डायरेक्ट संबंध आहे असं सांगता येणार नाही, की नागरीकरण झाली म्हणजे लोकसंख्या वाढच होईल असं नाही. रादर लोकसंख्या घटही होऊ शकते. आणि नागरीकरणामध्ये एज्युकेटेड सोसायटी वाढते. मग एज्युकेटेड सोसायटीमध्ये युज्युअली लोकसंख्याबाबतचा दृष्टिकोन कसा राहतो? निगेटिव्ह राहतो. जास्त बरोबर आहे, कुटुंबाची संख्या वाढवत नाही. मग लोकसंख्येमध्ये घट व्हायला पाहिजे ऍक्च्युअली. समजलंय? त्यामुळे हा डायरेक्टली विरोधी पक्षात असल्यामुळं ड कॅन्सल झाला. आन्सर ऑप्शन तुमचं आलं अ, ब, क. तुम्ही उत्तर 4 केलं असेल तर काही हरकत नाही, पण इथून पुढे काळजी घ्या, की असं जर टायटलमध्ये असलं, वरील सर्व आणि हे 3-3 सेट केलेले असले स्पेसिफिक, तर मग उत्तर मध्ये काहीतरी गडबड घोटाळा आहे. समजलं? हेच जर याच्यामध्ये ना ड्युअल ऑप्शन सेट केले असते, क, क, अ, ड आणि मग वरील सर्व दिलं असतं ना, तर मग मी वरील सर्व घेतलं असतं. पण जेव्हा मुद्दामून हे 3 ऑप्शन 3 सेट केलेत असतात, ए, बी 3-3 आहे ना प्रत्येक ऑप्शनमध्ये आणि चौथ्यामध्ये वरील सर्व आहे. तिथे डाऊट घ्यायचा. तिथे वरील सर्व युज्युअली मारायचं नाही. ही काळजी घ्या. हा पॅटर्न आहे. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 10. 61 प्रमाणे समाजातील हे मुद्दाम टाकला. कोणाचाच बरोबर नसेल, पण लक्षात ठेवा 187 आहे. भाषा बोलल्या जातात. कारण की मागची जे भाषेची जनगणना आहे ना, ते 1961 ला झाली होती. तेव्हापासून झालेलीच नाहीये. म्हणून मग हे थेट पाठ ठेवा. पुढे सांगा आता. सोपं आहे. कोणतं असेल? दोन्ही आहे. बाललिंग गुणोत्तर असो की स्त्री पुरुष याच्यामध्ये टॉपर कोण आहे? केरला. पुढे कोणता कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा खुंटलेला काळ? स्टॅग्नंट म्हटलेला आहे. खुंटलेला, स्टंटेड ग्रोथ किंवा स्टॅग्नंट ग्रोथ कोणता असेल? 1921 ते 51. चुकीचं आहे. लक्षात घ्या. 1901 ते 21 हा आपला स्टंटेड आहे, स्टॅग्नंट ग्रोथ आहे. स्टेडी ग्रोथ जर म्हटलं ना तर हा आहे. 1921 ते 51 स्टेडी ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे स्टेबल आहे परंतु वाढ आहे. ते काय आहे? वाढच नाही आहे, स्टॅग्नंट आहे. हा फरक समजून घ्या. माझा एक क्वेश्चन अशा टाईपचा राज्यसभा मेन्समध्ये चुकला होता. इथे जे काय होतं 1901 ते 21 मृत्यूदरही जास्त आहे आणि जन्मदरही जास्त आहे. त्यामुळे स्टॅग्नंट आहे. नंतर मग मेडिकल फॅसिलिटीज वाढल्या, त्याच्यामुळे मृत्यूदर कमी झाला. बरोबर, परंतु जन्मदर वाढलेलाच राहिला. म्हणून मग याच्यामध्ये काय झाली? स्टेडी ग्रोथ दिसते. आणि तिसऱ्या फेजमध्ये आपल्याला माहिती आहे मग लोकसंख्येचा विस्फोट, पॉप्युलेशन बॉम्ब. बरोबर आहे. आणि नंतर 1981 ते 11 मग आता लिटरसी वाढली, सिव्हिलायझेशन वाढलं, अर्बनायझेशन वाढलं, लोक जागृत झाले. आन्सर ऑप्शन 4 जो वरचा क्वेश्चन पाहिला आपण तो. घटता कल. पुढे क्वेश्चन नंबर 13. लोकसंख्या वाढीच्या नुसार नेहमी हा इथे लावा उतरता क्रम. म्हणजे याचा अर्थ तात्पर्य तुम्हाला सर्वात जास्त लोकसंख्या वाढ कोणत्या स्टेटमध्ये झाली एवढं जरी माहित असतं तरी हा क्वेश्चन आला असता. स्टेटनुसार सगळ्यात जास्त कुठे वाढ झाली आहे? मेघालय. मेघालय. उत्तर प्रदेश कोण आहे? लक्षात घ्या. मेघालयमध्ये सर्वात जास्त वृद्धी दर आहे. वृद्धी दर वेगळा. वृद्धी दर मध्ये एकंदरीत दशकातला आणि एकंदरीत वार्षिक दर वेगळा. मला इथे जे विचारलं दशवार्षीय लोकसंख्या वाढीच्या टक्केवारीच्या तुलनेत. बरोबर आहे. उतरत्या क्रमाने मांडणी करायचं. सर्वात जास्त ग्रोथ रेट लक्षात ठेवा कुठे आहे? मेघालय. स्टेटनुसार. पुढे 2011 सांगा मिलियन प्लस सिटीज किती आहे? किती आहे? 53. आधी किती होती 2001 ला? 35. याला रिव्हर्स करा. 2001 नुसार 10 लाख प्लस सिटीज किती होत्या? तर 35 53 ला रिव्हर्स करा. 35 होत्या. 2011 ला काय बदल झाला त्याच्यामध्ये? 53 झाल्या त्या. आणि टोटल करोडचे तर आपल्याला माहित आहे किती आहे? डीएम दिल्ली, मुंबई आणि कोलकाता 1 करोडच्या वर. पुढे 15. याच्यामध्ये अंगामी, निलगिरी पर्वत, कोटा, तृतीय आसाम आहे, मुंडा झारखंड आहे. तो एक आन्सर ऑप्शन 1 आहे. 4 3 1 2. अंगामी जे आहे नागालँड आहे, कोटा निलगिरी पर्वत तामिळनाडू, मुंडा झारखंड आणि छुतिया आसाम. हे पाठ करून ठेवा. मुद्दाम भारताच्या लोकसंख्येमधला भारतीय आदिवासी जमाती आणि स्टेट वाईज ते तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आठवते का तुम्हाला? झूम कल्चर, झूम फार्मिंग याच्यावर तुम्हाला त्या स्टेट मधल्या आदिवासी जमाती विचारलेल्या आहे. इतकंच नाही तर कंबाईनलाच क्वेश्चन आलेला जागतिक झूम कल्चर जगातले ते आठवते का? ते काहीतरी आहे रोका. बरोबर आहे. अशा लडांग हा कंबाईन मधला क्वेश्चन आहे.
ओके, आणि मग तो कुठून आला होता? तर हाच सामाजिक भूगोल. सामाजिक मध्ये मग त्यामध्ये लोकसंख्या घटक त्याच्यावर विचारलेला होता, आदिवासी जमाती. समजलंय? त्यामुळे कर्ण अपेक्षित आहे. याचं उत्तर आहे 4, 3, 1, 2. पुढे क्वेश्चन नंबर 16. ट्रॅप होता. पहिलेच ऑप्शन 74% होतं. विचारलं काय होतं? अशिक्षिताचे प्रमाण. आन्सर ऑप्शन 3. किती जणांनी मारला? 1. प्लीज. आणखी आपण ठरलो मग आहे ना. क्वेश्चन नंबर 16चं काय? 3. 26%. अशिक्षिताचं प्रमाण विचारलं होतं तुम्हाला. शिक्षिताचं आपल्याला माहिती आहे 74% आणि महाराष्ट्राच्या अनुषंगानं 82 आहे की 83 आहे? 83. ठीक आहे. 17. 17. आता इथून महाराष्ट्राचं चालू झालं आहे. वरचे 15 क्वेश्चन भारताच्या भूगोलाच्या अनुषंगानं होते. लोकसंख्या 11 नुसार लोकसंख्येची सर्वात जास्त घनता. तर हे लक्षात ठेवा. घनता आणि साक्षरता याच्यामध्ये कोण आहे टॉपर? मुंबई उपनगर. बाकी सगळ्या ठिकाणी मुंबईच आहे, पण म्हणजे घनता आणि साक्षरतेमध्ये मुंबई उपनगर आहे. नंतर मुंबई शहर येतं. हे पाठ करून ठेवा. नंतर 11च्या नुसार महाराष्ट्रात घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. हा आता क्वेश्चन आला होता, लगेच राज्यसेवा प्रिलिम्सला रिपीट झाला होता. ठीक आहे. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर. घनतेनुसार चढता क्रम लावा. पहिलेच उत्तर आहे चंद्रपूर, वाशिम, गोंदिया आणि भंडारा. ओके, कोण चढता क्रम बरोबर आहे म्हणते. चढता क्रम म्हणजे इथून इथून वाढत आहे. ओके, त्या अनुषंगानं आन्सर ऑप्शन 1 आहे. तर चेक करतो. नंबर 18. 3 आहे की 1 आहे? चंद्रपूर, वाशिम, गोंदिया आणि भंडारा. घनतेनुसार चढता क्रम बरोबर. आन्सर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे. आता तुमचं आज इथे होमवर्क आहे. घनतेनुसार पहिले 5 आणि शेवटचे 5 करून ठेवा. महाराष्ट्रातलेच करा. भारतातलं आपल्याला माहित आहे युजली बिहार, पश्चिम बंगालच्या अनुषंगानं आहे. आणि मग युटी तर असला तर विशेष नाही. दिल्ली तर पार जाते. ठीक आहे. पुढे जिल्ह्याचं महत्वाचं आहे ते. घनतेनुसार क्रम जिल्ह्याचा आणि पहिले 5 शेवटचे 5 इथे लिहून काढा. सांगा 11च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? गोंदिया. कोणीचं उत्तर 1 आहे. गोंदिया. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 20. एकूण लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम म्हणजे लोकसंख्या जास्त उतरता क्रम. ते 100% सातारा असलं पाहिजे पहिले. ठीक आहे. की असणारा पहिलं ऑप्शन कोणतं आहे? थर्ड. ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे समृद्ध बेल्ट आहे. सिंचनही अवेलेबल आहे. पुण्यापासून ॲक्सेसिबल आहे. मुंबईपासून ॲक्सेसिबल आहे ट्रान्सपोर्टला. युजली मग काय असणार आहे? घनता जास्त आणि लोकसंख्या जास्त. त्या अनुषंगानं सातारा, नंतर बीड, नंतर लातूर, ते नंतर चंद्रपूर आणि शेवटी सर्वात कोणता आहे? अकोला. लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम लावा. यस. 11च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त. जमाती विचारलं तर नाशिक आणि पुढेच क्वेश्चन आहे तिथे पुणे आन्सर आहे. अनुसूचित जाती म्हटलं तर कोणता विभाग आहे सर्वात जास्त? पुणे. आणि जर जमाती म्हटलं तर उत्तर आहे नाशिक. तिचं उत्तर 4. पुढे 22वा. फक्त एकाहून उत्तर आलं पाहिजे आपल्याला. तिचं उत्तर 3 आहे. लिंग गुणोत्तर पाठ असलं पाहिजे. रत्नागिरीचं 11, 22 आणि कधीही असं पूर्ण पाठ करा असं म्हणणार नाही. ते आता पुन्हा होमवर्क आहे तुम्हाला. त्याच पेपरवर जाताना हा पेपर जरी तुम्ही वाचून गेलात तरी लोकसंख्यावर रिव्हिजन होईल 100%. म्हणून मी एरिया बरोबर कव्हर केला. ते पहिले 5 शेवटचे 5 लिहून घ्या लिंग गुणोत्तरानुसार. जिल्हे सांभ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, तर सातारा आहे वाटते आणि भंडारा. ठीक आहे. हे आहे. भंडाराचं किती आहे? 982. गोंदियाचं 999. ओके. लातूरचं किती आहे? 928. 23. यस सांगा. तेव्हाही उत्तर तेच होतं, आत्ताही तेच आहे. काय सर्वात जास्त कुठे होणार आहे? ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. अजूनही आपण जर विचार केला तर गावाची संख्या खूप जास्त आहे भारतामध्ये. तुलनेनं तालुका आणि शहराची कमी आहे. त्यामुळे अजूनही स्थलांतर कुठे होणार आहे? ग्रामीण टू ग्रामीण. ठीक आहे. हे मुख्य कारण त्याच्यासाठी आहे लग्न. ठीक आहे. पुढे 24.
बालिंग गुणोत्तर 0 ते 6 संदर्भात उतरता क्रम लावा. उतरता क्रम म्हणते ते जास्त पासून कमी पर्यंत. माहिती आपल्याला त्या अनुषंगानं आपली जे योजना होती, ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त कमी कुठे आहे महाराष्ट्रात? बीजन, बीड, जळगाव आणि अहमदनगर. त्यामध्ये बीड मला शेवटी पाहिजे, ती शेवटी 2 ठिकाणी आहे. तर जळगाव म्हणजे ती बी पाहिजे मला. आन्सर ऑप्शन 3. जन म्हणजे बीड, जळगाव आणि नगर. हा शॉर्टकट आहे शेवटच्या 3चा बालिंग गुणोत्तर नुसार. पुढे 25 स्पेसिफिक विचार करा. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण विचारलाय, कारणानच द्या, कारणे देऊ नका. त्या पहिला मुद्दा होता. डायरेक्टली तिथं टेक्निकल एरर आहे, इंग्रजीमध्ये आपल्याला सापडून जाते. इज आहे, आर नाही आहे. याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण ब की ड, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते, ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे. हा इरिलेव्हंट आहे. आन्सर ऑप्शन काय? आन्सर ऑप्शन 2. 26 पाठ करून ठेवा. FW नॉटस्टाईन याने लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत मांडलेला आहे. पुढे 1951 मध्ये घनता 11 मध्ये, 51 मध्ये माहित नसली तरी घाबरून जायचं नाही. शेवटपर्यंत युद्ध थांबवायचं नाही, ठीक आहे. हार मानायची नाही. 11 मध्ये तेच शोधा. 11 मध्ये किती आहे आपल्याला? 362. तेच शोधा. तर मायक्रो सेकंद वाचतील तुमचे. पर हा कधीही फक्त एका डोक्यानं नसते सोडवायचा. 10 डोके पूर्ण लावायचे असते आणि म्हणून एकाच अँगल नाही. आता या क्वेश्चनला मी कसा डील करेल? डायरेक्ट 2011 365 सेकंद वाचतील. तुम्ही कसे डील कराल? हा प्रश्न वाचाल, 1951 वरच विचार कराल. आठवून पाहते एखादा तिथे वर बघून, है ना. काहीच काम नाही ना. आपल्या समोर आहे 2011 आणि इथलं शोधायचं आहे 365. 50 ची वाढ आहे भारतामध्ये, ची वाढ आहे 57 ची वाढ आहे, 382 आहे. तर पाठ पाहिजे पूर्ण. 28 10 वार्षिक वाढ पाठ पाहिजे. किती आहे महाराष्ट्राची? 15.99 आणि भारताची 17.64. जवळपास अप्रॉक्सिमेटली 17% लक्षात ठेवा. आपली 16% अप्रॉक्सिमेटली राऊंड आउट केलं तर. पुढे 29 इतर राज्यातून स्थलांतरित झालेले होते. हा STI मेन्स मधला क्वेश्चन होता. पाठ करून ठेवा, आकडा येऊ शकतो. कारण की स्थलांतराचे आकडे 2001 नंतर नाही घेतलेले. त्यामुळे स्थलांतर संदर्भात लास्ट आकडेवारी आपल्याला 2001 चीच आहे. जर हा क्वेश्चन रिपीट विचारला लक्षात ठेवा, हा सर्वेतला क्वेश्चन होता. 3.34%. पुढे गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहे? 74 आणि अरुणाचल प्रदेश 17. ठीक आहे. सगळ्यात कमीचा आकडा पाठ पाहिजे, सगळ्यात जास्तचा आकडा पाठ पाहिजे. आता केरलावर क्वेश्चन विचारलाय, तर रत्नागिरी 1122 पाठ पाहिजे. केरला 1084 आहे का? ठीक आहे, 1084. सर्वात जास्त सर्वात कमीचे आकडे विथ स्टेट आणि जिल्हा पाठ पाहिजे. समजलं? 74. पुढे साक्षरतेची फरक सांगा. पहिली गोष्ट तर 100% दोन्ही लिमिट झाले आणि साक्षरता आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस वाढती आहे. मग आता याच्यामधला कोणता जास्त असेल? आन्सर ऑप्शन 5.40. लॉजिक न सोडवला असता. सांगा नागरी लोकसंख्येचे प्रमाण 45% आहे. महाराष्ट्र आहे लक्षात घ्या जास्त नागरीकरणामध्ये भारतापेक्षा. क्वेश्चन नंबर 33. मुंबई स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या. ठीक आहे, कोणत्या समस्या? समस्यावरच विचार करा. पुन्हा फ्लो मध्ये जाऊ नका. वरील सर्व रादर असं लक्षात ठेवा की लोकसंख्यामध्ये जर कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला आणि वरील सर्व असेल तर आधीचे ऑप्शन चेक करा, काहीतरी चुकवलेलं आहे आयोगानं. हे लोकसंख्येसाठी ट्रू आहे. समजलं का? ते बघा, निर्माण झालेल्या समस्या कोणत्या? यस, निवारा, वाहतूक कोंडी, झोपडपट्टी. पहिल्यावर विचार करायला पाहिजे. स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या आहे का? याच्यामुळे हे निर्माण झालं. ठीक आहे, तर लोकसंख्येची अत्यधिक घनता, ठीक आहे, त्या अनुषंगाने हा त्याचा परिणाम आहे. त्यामुळे पहिला डायरेक्टली रिलेट होत नाही. लक्षात घ्या, घनता हा त्याचा समस्या असू शकत नाही, तर कारण आहे. त्या अनुषंगाने उत्तर काय असायला पाहिजे? क. आलं लक्षात? त्याच्यामुळे लक्षात ठेवा की लोकसंख्या या घटकामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर क्वेश्चन विचारला आणि वरील सर्व असेल तर
थोडं एकदा पुन्हा चेक करा. असं मी म्हणणार नाही की प्रत्येक वेळेस वरील नसेलच, पण एकदा चेक करा. ते आपल्याला वेळ वाचवते आपला. सांगा, अनुसूचित जाती लोकसंख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात आढळते. कोणता आहे? 35. सांगा. 100% नागरीकरण झाले 2 जिल्हे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. आन्सर ऑप्शन सर्वात या राज्यात लिंगोत्तर सर्वात कमी आहे 2011च्या सेन्ससनुसार. जम्मू आणि काश्मीर. हे तर ऑप्शनच नव्हतं. साऊथ मधले युजली माहिती आपल्याला माहिती आहे लिंगोत्तर चांगलंच आहे. नॉर्थ ईस्ट मधले चांगले आहे. टेन्शन कुठे आहे आपला? एक तर उत्तर भारतीय मैदान जास्त शिकले आणि इकडे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे आहे? मुंबई शहर. बरोबर. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2 37. होता क्वेश्चन रिपीट झाला होता. 3-4दा रिपीट आहे हा क्वेश्चन. ही सेन्सस नुसार नागरी वस्ती म्हणून काय डिफिनेशन आहे? तर 400 घनता पाहिजे आपल्याला माहित आहे. 75% पाहिजे नॉन ॲग्री. 50% नाही, 75% पाहिजे. त्यामुळे क गेलेला आहे. आन्सर ऑप्शन अ ब ड. किती पाहिजे घनता? 400. लोकसंख्या किती पाहिजे? 5000 पेक्षा जास्त. ते ऑलरेडी मनपा नगरपालिका पाहिजे. पुढे लिंगोत्तरानुसार उतरता क्रम सांगा. र सी गो सांभ. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोंदिया. बरोबर आहे. विचारलं काय? उतरताच म्हटलंय ना. 11-22 पासून सुरुवात होईल आणि उत्तरात एकच आहे. माहित नसला शॉर्टकट तरी चालला असता. फक्त रत्नागिरी माहित पाहिजे होतं. स्त्री साक्षरता दर 11च्या जन्मप्रमाणे जास्त आहे. तर हा क्वेश्चन नाहीये, लॉजिकनं नाही सुटत. स्टेट पाहिजे माहिती. गोंदिया स्त्री साक्षरता दर 11च्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे. 40. सर्वात कमी बाललिंग उत्तर कुठे आहे? माझी कन्या भाग्यश्री, तिथून सुरुवात झाली होती. जळगाव. आन्सर ऑप्शन 4. पुढे कोणत्या कारणामुळे दाट लोकसंख्या आहे? वरील सर्व नाही आहे योगायोगानं. खनिज संपत्ती, जलसिंचन आहे. आता ड ऑप्शन तुम्ही लिमिट करायला पाहिजे. दाट लोकसंख्या महाराष्ट्रात शिक्षण आणि आरोग्यामुळं नाही आहे. हे जर दिल्ली वगैरेचा विचार केला असता तर ठीक आहे, मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहे. महाराष्ट्रात तसं काही शिक्षण आरोग्या संदर्भात स्पेसिफिक अदर राज्यातून लोक येतात अशातला काही भाग नाहीये. अदर राज्यात आपण जातो, बरोबर. त्यामुळे इथे ड ऑप्शन तर 100% इलिमिट झाला आहे. ओके. मग आता अ ब किंवा ब कोणत्या कारणांमुळे दाट लोकसंख्या आहे? ठीक आहे, तर सिंग्युलर आन्सर उत्तर आहे. आन्सर ऑप्शन फक्त ब. कृषीची प्रगती. आता हा इथं मोठा प्रश्न आहे. वाढते उद्योगधंदे आणि कृषीची प्रगती ह्या दोघांशी सहमत आहे आपण. उपलब्ध रोजगाराशी नाही आहे, पण आयोगानं उत्तर दिलं आहे. आन्सर ऑप्शन 4 फक्त ब. यस. लॉजिक पुढे 42. आता आदिवासी जमाती आपलं इथून सुरू होते. 12-13 क्वेश्चन त्याच्यावर घेतले आहे. बघा, कोणता जिल्हा गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते? आता लॉजिक काय लावायला पाहिजे की जिथे स्थलांतरित शेती कुठे असणार आहे? जिथे आदिवासी असणार. बरोबर. मग यानुसार जरी आपण गेलो तर आता आपण उत्तरापर्यंत पोहोचता येते का बघू आपण. त्यामध्ये बघा, आता युजली आपल्याला हा मुद्दा गेला. नाशिक जरी असला तरी सोलापूरचा. सोलापूर बरोबर आहे. इथे चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गडचिरोली, ठाणे, नाशिक, परभणी, धुळे. हा परभणी गेला. आन्सर ऑप्शन, कारण की इथं आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक जमाती आहे. वारली, कातकरी, कोलाम भिल्ल आणि इकडे माडिया गौंड. आन्सर ऑप्शन 2. लॉजिक न सोडवा. माहीत नसेल तरी तुम्हाला काय माहित आहे त्याच्या आधारावर पेपर सोडवता आला पाहिजे. मिनिमम इन्फॉर्मेशनवर मॅक्सिमम स्कोर काढता आलं म्हणजे संपला विषय. आपोआप रिझल्ट येतो. 1च्या जनगणनेप्रमाणे मुंबईमध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते? 49%. ऑप्शन हा आकडा पाठ ठेवा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन चांगला आहे, पाठ करून ठेवा. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता म्हणजे किती आहे सध्या? 365. एक्झॅक्टली त्या जिल्ह्याची आहे. कोणाची? छत्रपती संभाजी नगर. आन्सर ऑप्शन 3. 45. कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती? ऍक्च्युली इथं मू र सी आहे. 3 जिल्हे आहे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. म्हणून हा क्वेश्चन हॅशटॅग झालेला आहे. कारण की 2 ऑप्शन आहे ना, मुंबई आणि सिंधुदुर्ग.
आणि जर देशात विचारलं तर एकच आहे, कोणतं? नागालँड. बरोबर आहे ना? निगेटिव्ह ग्रोथ रेट फक्त देशात एकच आहे, नागालँडचा. परंतु महाराष्ट्रात 3 जिल्ह्याचा आहे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा निगेटिव्ह वृद्धी दर आहे. कोणते योग्य आहे? 11 प्रमाणे एकूण लोकसंख्येच्या 45.2 बरोबर आहे. आणि 1 मध्ये प्रमाण किती टक्के होते हे? 42.4. 3% वाढ आहे, लक्षात ठेवा दशकामध्ये. दोन्ही योग्य आहे. ऑप्शन 3. 47. सांगा काय असेल उत्तर? लिंग गुणोत्तर अधिक असण्याचं कारण काय? काय? स्थलांतर. पुरुषांनी केलेलं स्थलांतर. त्यामुळं काही अभिमानाची बाब नाही आहे. तर रादर सिंधुदुर्ग रत्नागिरीमधला यूथ जो आहे किंवा जे जेंट्स आहे ते रोजगारासाठी मुंबईला किंवा अदर राज्यात सुद्धा स्थलांतरित होतात. म्हणून जे घरी राहतात शिल्लक, बरोबर, त्या लेडीज राहतात ॲक्च्युअली. जेव्हा सेन्सस घेतल्या जाते तेव्हा प्रत्यक्ष मोजणी केल्या जाते, फिजिकली मोजल्यानंतर काय ते महिला जास्त आढळतात, म्हणून तिथे लिंग गुणोत्तर जास्त आढळतो. हे फॅक्ट आहे. पुढे क्वेश्चन नंबर 48. स्टेट आहे 2, 3, 4. धुळेमध्ये साक्षरता, नागपूर, नंदुरबार आणि अमरावती. अमरावती नागपूरमध्ये थोडासा फरक आहे, 88.4, 87.4. मला असं वाटतं नागपूर नंतर अकोला नंतर अमरावती असा क्रम आहे, है ना? म्हणजे असाही क्वेश्चन विचारला आयोगानं, महाराष्ट्रामध्ये साक्षरतेच्या संदर्भात कोणता ट्रेंड दिसून येतो? तर पहिल्या 5 मध्ये 3 जिल्हे विदर्भातले. कोणते? नागपूर, अमरावती आणि अकोला. पुढे क्वेश्चन नंबर 49. सांगा. बरं झालं की वरील सर्व नाही आहे, तुम्ही अजून ट्रॅप झाले असता. कोणती विधाने ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य आहे? दाट लोकसंख्या आहे का? त्यामुळे अ गेला. क क ड बरोबर. शेती प्रधान आहे समाज. शैक्षणिक मागासले पण आहे असं मान्य करावं लागेल आपल्याला. एखाद्याला असं वाटेल नाही सर ग्रामीण भागातही काही काही ठिकाणी चांगलं शिक्षण आहे, पण काही ठिकाणी आहे. म्हणून मग एकंदरीत जर पाहिलं तर काय शैक्षणिक मागासले पण. आणि हे आहे पितृसत्ताक कुटुंब पद्धती अजूनही दिसते आणि रिच्युअल्स जास्त आहे अजूनही. त्यामुळे आन्सर ऑप्शन काय? ती. कोणत्या घटकाचा मानवी वसाहतीवर परिणाम होतो? सांगा कोणता आहे? भूपृष्ठाची रचना. डोंगराळ भागामध्ये कमी असेल, उत्तर भारतीय मैदानात जास्त आहे. दुसरं पाण्याची उपलब्धता. तलावाच्या बाजूनं केंद्रित वस्ती आहे, ते पाणी उपलब्ध नाही तिथे फ्रॅगमेंटेड सेटलमेंट. तिसरा सूर्यप्रकाश. नाही तर मग सगळी आर्टिक अंटार्क्टिकवर गर्दी झाली असती. आहे का तसं? नाही. जास्तीत जास्त गर्दी युरोप आणि एशियामध्ये. मग याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 4 ए बी. पुढे 51. तर इथून कोर वसाहती चालू होतात, म्हणजे 50 पर्यंत सेन्सस सोबत आदिवासी जमाती प्लस वसाहती होत्या. पासून पूर्ण 15 क्वेश्चन पुढचे आदिवासी जमाती आणि वसाहतीचे प्रकार. बघा, एकाच वस्तीतील घरे एकमेकांपासून वेगळी व अनियमितपणे वसलेली असतात, अशा वस्तीत म्हटल्या जाते काय? विखुरलेली वस्ती. आन्सर ऑप्शन 2. सांगा. आदिवासी जमातीचे केंद्रीकरण खालील जिल्ह्यामध्ये आढळते? रत्नागिरी, आन्सर ऑप्शन नाशिक, ठाणे आणि रायगड. त्यामुळे आन्सर ऑप्शन 1 आहे. 53 सांगा. चंद्रपूर जिल्ह्यात कशामुळे असेल? वनव्याप्त प्रदेश, म्हणजे तिथलं स्पेशलायझेशन आहे ना, त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन 1. विखुरलेल्या वस्त्या एखाद्याचं इथेही टेन्शन आलं असेल, दुर्गम भागपेक्षा हा जास्त बेनिफिशियल आहे. कोणता? वनव्याप्त प्रदेश म्हणून ऍक्च्युअली. 54. हे जर नॉर्थ ईस्ट साठी असतं ना तर हे म्हटलं असतं आपण. नॉर्थ ईस्ट मध्ये विखुरलेल्या वस्त्या का बरं आढळतात? मोसिनराम, चेरापुंजी वगळता, मेघालय पठार वगळता काय तिथे दुर्गम भाग आहे म्हणून. 54 सांगा कोणती जमात आहे? बंजारा आहे काय? या संस्कृती अजूनही तांड्याची संस्कृती वाचली जाते. नेक्स्ट पुढे 55. कोणती कारणे शहरामध्ये झोपडपट्टी वाढीस कारणीभूत ठरतात? बघा, झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या, झोपडपट्टी वाढते त्याच्यामुळं. बेरोजगारी, लोकांना अफोर्डेबल नसतात म्हणून लोक जातात राहायला झोपडपट्टी. तिसरं निम्न कुशल आणि अकुशल कामगार जे ग्रामीण भागातून शहरी वगैरे काय लोक समुदायाचे त्यातल्या त्यात डायरेक्टली मजूर वर्ग कशा करतात गावात जर तुम्ही बघितलं असेल
असे गटागटांनी जातात डायरेक्टली मुंबईला वगैरे किंवा अदर स्टेटमध्ये 15-20 जणांचे बरोबर आहे ग्रुप बनवतात आणि तिथे जातात. सोबतीलाही होते बरोबर. आणि फोर्थ, शहरी भागात स्वस्त करायची असणारी कमतरता. आता इथे ॲक्च्युअली अ, ब, क असा ऑप्शन नाहीये. म्हणून आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे 4. इथे एखाद्याला असं वाटू शकतं, की सर स्वस्त घराची असणारी कमतरता, झोपडपट्टी वारीस. पण आपण जर म्हटलं ना एकंदरीत, तर हे बेरोजगारी आणि याचा संबंध आहे. बरोबर आहे ना? अफोर्डेबलच नसल्यामुळं मग पर्याय नाहीये त्यांना. 56 सांगा. कुठे आहे? भिल्ल, जळगाव, धुळे, उत्तर महाराष्ट्र. कातकरी, कोलाम पाहून घ्या आपल्याला. वारली आपले आहे पालघर, नाशिक. तेव्हाचं उत्तर 2. ठीक आहे. 3, 4, 1, 2. कातकरी आहे रायगड, ठाणेमध्ये. हे कोलाम कुठे आहे? कोलाम अमरावती, यवतमाळ. कोरकू सुद्धा आहे. कोरकू हा मेळघाटामध्ये कोरकू आहे. 57. थोडा कठीण वाटत असेल हा क्वेश्चन, पण कदाचित याच्यातून वन लाइनर क्वेश्चन तुमच्याशी जनरेट होऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्रिकोणाकृती जिथे अनेक रस्ते मिळतात किंवा नदी प्रणाली जिथे मिळतात, सॉरी तान्ही आकार अनेक रस्ते मिळतात. त्रिकोणाकृती 2 नद्या अथवा रस्ते मिळण्याचे ठिकाण. ठीक आहे. पायऱ्याची कुठे असणार आहे? पर्वत उतार आणि सरळ रेषेत अरुंद दरी. काय असेल उत्तर? 2 4 3. हा स्टार करा क्वेश्चन, महत्वाचा आहे. स्टार शेप जिथे रस्ते मिळण्याचे ठिकाण आहे, जसं पंचवटी स्टार निघतो है ना. त्रिकोणाकृती 2 नद्या अथवा रस्त्या, मग ह्या 2 नद्या जात आहे. मध्ये या 2 नद्याच्या आहे दोआब. दोआबच्या ठिकाणी काय असते? वस्ती. ठीक आहे. पायऱ्याची पर्वत उतारावर अशा पद्धतीनं हा टेकडी आहे. ते स्लोप्स तयार करतात लोक. पुण्याला जर तुम्ही जात असाल, पुण्याला जाताना दिसते तुम्हाला. सरळ रेषेमध्ये अरुंद दरी. पुढे 58. स्टेट पाठ करून घ्या. उत्तर आहे हे 4. ते हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. महानगर नंतर आहे सननगर. त्याला कॉनर्वेशन म्हटलं जाते. महानगर, सननगर आणि त्याच्या पुढे लिहून घ्या महाकाय नगर, मेगॅलोपॉलिस. त्या पुढे सगळ्यात पहिले खेडे, नंतर शहर, नंतर नगर, नंतर महानगर मेट्रोपॉलिटन, नंतर कॉनर्वेशन, त्यानंतर महाकाय नगर मेगॅलोपॉलिस. असा जर क्रम आला तर विचारू शकते. हे आहे लोकसंख्येच्या वाढीनुसार. सगळ्यात कमी लोकसंख्या कुठे राहील? खेडे, नंतर शहर, नंतर नगर, महानगर, सननगर आणि महाकाय नगर, दॅट इज मेगॅलोपॉलिस. 59. सर्वात लहान खेळाचा नाव पुढे लावले जाणारे विशेषण कोणतं आहे? खुर्द. आणि त्याच्यापेक्षा दुसरा बुद्रुक. 2 असते आणि ह्या 2 खेळाच्या दरम्यान युजली नदी असते. नदीमुळे जेव्हा हे 2 गाव वेगळे होतात, तेव्हा खुर्द आणि बुद्रुक असं म्हटलं जाते. तिथे बाजार भरतो बुद्रुकच्या ठिकाणी युजली. मग खुर्दमधले लोक बरोबर आहे बाजारासाठी तिथे जातात. आन्सर ऑप्शन काय? 2. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणत्या आदिवासी जमात आढळते? कोणते आहे? कोरकू. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली म्हणू नका, नंदुरबार. आन्सर ऑप्शन 2. नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जसा पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. जागतिक आदिवासी दिवस कोणता आहे? 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट लक्षात ठेवलं. आणि बिरसा मुंडा 15 नोव्हेंबर. होऊन गेला. 63. मूळचे आदिवासी सांगा. कोण आहे महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी? काकोम, कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड. काकोमा असा शॉर्टकट बनवला होता. कातकरी, कोलाम आणि माडिया गोंड. माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे. माथेरान काय? डोंगर. आन्सर ऑप्शन 4 डोंगर माथे. लास्ट टाइम माढा. माढा त्यामुळे संदर्भात महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट त्या अनुषंगाने स्थापना केव्हाची आहे माढाची? 1900. एकंदरीत तुमच्या प्रत्येक टॉपिकला हात लागावा याचा विचार करून सगळे क्वेश्चन डिझाईन केलेले आहे. हेच क्वेश्चन थ्रू तुमची डायरेक्टली रिव्हिजन होईल. मी गणितही कव्हर केला आहे. वृद्धी दर, लोकसंख्या, ॲक्च्युअल लोकसंख्या, स्त्री साक्षरता, साक्षरता आणि सगळे घटक. तर तुम्ही जर फक्त या पेपरवर डेटा लिहून ठेवला तर तुमची रिव्हिजनलाही सोपं जाईल तुम्हाला आणि फास्ट रिव्हिजन होईल तुमची, है ना.
66 पासून पहिले काउंट करून घ्या. 65 2 हॅशटॅग झाले का? 1 2 63 पैकी आणि इतिहास झाल्यानंतर एकंदरीत तुमचे जे काही डाऊट्स आहे सायन्स मधले आणि मॅथ्स रिजनिंगचे, त्यासाठी डाऊट सॉल्विंग सेशन आवर्जून ठेवणार आहे आपण. आता त्यांनी म्हटलं होतं समोरच्या फॅकल्टीनं, पण आपला याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन नाही यावं म्हणून आपण ह्या पहिल्या 32 दिवसात नाही घेतलं. इथून जे पुढचे आता 17 दिवस आहे त्यामध्ये तुम्ही काढून आणा तुमचे क्वेश्चन. सायन्सची फॅकल्टी आपल्या इन्स्टिट्यूटमधले आणि गुप्ता सर तुमचे मॅथ्स आणि रिजनिंग आणि सायन्सचे डाऊट घेतील, आणि स्वतः लाये सर सुद्धा आपल्या रिव्हिजन लेक्चरला येतील. ठीक आहे. ती मागे 50च्या वर असले पाहिजे तुम्ही. तरी मेन्सचे काही क्वेश्चन आहे त्याच्यात, पण तरी प्रिलिमचा संदर्भ आहे त्यामुळे 50 क्वेश्चन 50च्या वर स्कोर असला पाहिजे. इम्प्रूव्ह करा. या 66 पासून आपला स्केलेटल सिस्टीम होता. लास्ट अॅनाटॉमी शेवटचा पार्ट होता आजचा आपला. अॅनाटॉमी झुलॉजी आणि बॉटनी सोबत संपवला आपण. ठीक आहे. त्यामध्ये आता सी सेंटेन्स चुकीचं आहे. फॅट बोन्स, आणि तुम्हाला होमवर्क आहे लॉंग बोन्स वर्सेस फ्लॅट बोन्स. त्याचा टेबल दिला आहे भस्के सरांच्या पुस्तकात, प्रॉपर करा. तो NCERTतून घेतलेला आहे. 5 टाइप्स ऑफ बोन्स उद्या जाऊन विचारू शकते, तिथं डाऊट घेऊ नका, पाठच पाहिजे ते. ए आणि बी करेक्ट आहे. लॉंग बोन्सचा दिला आहे सपोर्ट वेट अँड फॅसिलिटेट मुवमेंट. तर मग फॅट बोन्सचं काय आहे तर ते तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट पुढे 67 स्केलेटल सिस्टीम्स काय सगळंच आहे. हेमॅटोपोएसिस आहे, मिनरल स्टोरेज, मुवमेंट आणि प्रोटेक्शन. यस MIS कुठे असते? इयर ऑसिकल मध्ये. 68चं उत्तर 1, 67चं 4, 69 ऑड मॅन आउट. ह्युमरस, रेडियस आणि स्कॅपुला कशाचे आहे? हाताचे की पायाचे? हाताचे आहे. आणि फिमर आपला पायाचा बोन असल्यामुळं तो वेगळा निघतो. लॉजिक आहे तुमचं. ओके. फिमर, रेडियस, स्कॅपुला, ह्युमेरस असं उलना लक्षात ठेवजा. आणि टिबिया, फिबुला आणि फिबर सोबत येतो. हे कशाचे आहे? पायाचे. प्रॉपर करून घ्या. 69च्या अनुषंगानं गेल्यानंतर आज स्केलेटल सिस्टीम हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल करून घ्या. क्वेश्चन विचारला जाते, डायरेक्ट विचारला जाते. मागे जसा बोन्सवर चुकवला होता त्यांनी, संख्या दिली होती ना टोटल 206, 6 की 8? 208 आहे का? 6 आहे, 8 दिले होते है ना. म्हणून जायच्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी वाचायला पाहिजे. सायन्समध्ये टॉपिकमध्ये लिहून घ्या. स्केलेटल सिस्टीमची रिव्हिजन घेऊन जायचं पेपरला. 100% क्वेश्चन आला तर डायरेक्टली फॅक्च्युअल येतो तिथे, ते काही कन्सेप्ट नाहीये. 70 कंपोनंट ऑफ द सॉइल सर्वेच आहे. ठीक आहे, सर्वच. 71 याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली ॲक्च्युली. उत्तर 4 आहे, पण प्रिंटिंग मिस्टेक एकदा तुमच्या बुक्समध्ये जाऊन बघून घ्या. 72 चांगला क्वेश्चन आहे. अप्लाइड बायोलॉजीच्या कोणत्या ब्रांचेस आहेत? मायक्रोबायोलॉजी हे बेसिक कोर ब्रांच आहे. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर, फार्मसी आणि मेडिकल सायन्स याच्यामध्ये अप्लाय केल्या जाते सायन्सला. त्याच्यामुळे ते ॲप्लिकेशन ब्रांचेस आहे. मायक्रोबायोलॉजी ही कोर ब्रांच आहे. तरी वाटत असलं तुम्हाला ॲप्लिकेशन तरी आन्सर ऑप्शन 2 BCD. पुढे 73 पोटॅशियमचा काय रोल आहे? तर सर्वच आहे. ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझम, वॉटर अलॉंग मिनरल्स आणि ॲक्टिवेटर ऑफ मेनी एन्झाईम. 74 इसेन्शियल न्यूट्रिएंट ऑफ प्लांट्स कोणता आहे? नायट्रोजन, NPK इसेन्शियलमध्ये. बाकीचे नाही आहे अशातला भाग नाही आहे. मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. तुम्हाला विचारला इसेन्शियल NPK प्रायमरी, त्या अनुषंगाने लक्षात ठेवजा. NPK यालाच म्हटलं जातं CHO
फ्रेमवर्क एलिमेंट आहे CHO. आणि सेकंडरी मध्ये मग आपले हे सगळे, जसं मॅक्रो आणि मायक्रो. पुढे 75 कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन फ्रेमवर्क एलिमेंट. 76 मायक्रो विचारलाय, त्यातला मायक्रो कोणता आहे मग? झिंक. 77 सर्वात चांगली युजफुल आहे. युजली जपान किंवा चायनीज मेडिसिनमध्ये सर्वात जास्त प्लांटच्या रूटचा वापर केला जातो. 77चं उत्तर 1 आहे. नॅचरल हिलिंग आहे त्याच्यामुळे, कारण मानवाची उत्पत्ती हे नथिंग बट. ठीक आहे. 78 अगेन तोच रिपीट झालाय, फक्त एक्झाम वेगळी होती. मायक्रोन्युट्रिएंट आहे झिंक. 79 मॅक्रो न्यूट्रिएंट, मॅक्रो म्हटलेला आहे, मॅक्रो. मॅक्रो आणि मायक्रो हे आवर्जून तिथे त्या प्रेशरमध्ये लक्षात येत नाही. म्हणून जर न्यूट्रिशन मधला क्वेश्चन आला प्लांट्सच्या, तर पुन्हा दोनदा वाचायचा तो, मायक्रो आहे की मायक्रो आहे. एकदा इल्युजन होऊ शकतं तुम्हाला, तिथेच गडबडून जाल. आणि असे चुकवतात मुलं आणि त्याला सिली मिस्टेक म्हणतात. मग सगळं प्लॅनिंग आहे, सिली मिस्टेक काहीच नाही आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 1 मॅग्नेशियम हा तुमचा मॅक्रो आहे. बाकी मॉलिब्डेनम, बोरॉन आणि झिंक आपले मायक्रो आहे. आणि लास्ट आहे 18 हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ केमिकल सबस्टन्स इंडिकेट करतात की जे ड्राईंग एजंट आहे. आन्सर ऑप्शन 80चं 2. पुढे 81 काय लॉजिक आहे? हो, 2-3 लॉजिक लागतात तसं. 12 आणि 6 18, 6 ऍड करा फक्त मागच्या याच्यामध्ये. 15 आणि 6 21, 18 आणि 6 24. बाहेरून बघा, बाहेरून आतली संख्या. 21 अधिक 6 27, 24 6 30. तसं मग 27 6 33. समजलं का? तर +3चं ते बरोबर आहे. 82 हा क्वेश्चन ॲनालॉजीवर आहे. ॲनालॉजी म्हणजे याच्यातला संबंध हा, तर याच्यातला संबंध कोणता? तसं 40 दोन्ही 80, तसं 40 त्रिक 120. मग इथे 6 चोक 24, तर मग 9 चोक 36. तर ऑप्शन 3. 83 काय लॉजिक आहे? त्यांच्या समोरच्या घटकाची सबस्ट्रॅक्शन आहे, सिंपल. ते जसं 39 बरोबर आहे, त्या अनुषंगानं तर इथे 58 मधून किती येईल? त्या अनुषंगानं सर्वांची ॲडिशन 29 29 आली पाहिजे. 39 वजा 10 29, 62 आहे वजा 33 29, 47 वजा 18 29. तसं 28 मधून किती गेल्यावर 29, सॉरी 58 मधून किती गेल्यावर 29 29. तर ऑप्शन 3 हे सर्वांचं व्हॅल्यू आली पाहिजे 29. समोरच्याच समजलं का? समोरच्यामधून सबस्ट्रॅक्ट करा लागते. त्या समोर जे आहे ते कोऑर्डिनेट्स. 84 सिंपल लॉजिक आहे, प्राईम नंबर. प्राईम नंबरचं लॉजिक आहे 2 3 7. ठीक आहे. त्यानंतर मग 11, त्या अनुषंगानं 5ही आहे, 13 17. मग त्यानंतर असेल आता 21 नाही आहे, 23 आहे. 23 प्राईम नंबरचं लॉजिक आहे. 85 थोडा कठीण आहे, पण मल्टिप्लिकेशनचं लॉजिक आहे तिथे. उत्तर आहे P24. P20. ठीक आहे. पुढे 86 पहिले रूट अंडर रूट काढायचा आणि त्याची ॲडिशन, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर. ॲप्लिकेशन आहे, 2 स्टेप्समध्ये उत्तर निघेल. पहिले तर त्याचा अंडर रूट काढा, त्याची ॲडिशन करा, जी संख्या मिळेल त्याचा स्क्वेअर. तसं उदाहरणार्थ 9चा 3, 81चा 9, 100चा 10, 16चा 4. त्या तिघाची ॲडिशन येईल 26. 26चा स्क्वेअर 676. अंडर रूटची ॲडिशन नंतर स्क्वेअर असं लिहा लॉजिक. पेपरला जायताना काय करायचं आहे, हे जे मी सांगतोय लॉजिक ते वाचून जायचे आहे रिव्हिजन म्हणून. मॅथ्स रिजनिंगची रिव्हिजन घ्यावं लागतं, हे विसरतो आपण. हे लॉजिकनं काय होईल, तिथे वेळेवर लक्षात येते डायरेक्ट. हा लॉजिक लावायचा, वेळ वाचतो. 87 काय? स्क्वेअरची ॲडिशन, तर समोरच्या. 5चा स्क्वेअर 25, 3चा स्क्वेअर 9 34, 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4 13. तसं 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 31 येईल 61. 88 काय लॉजिक आहे? सरळ जे बाजूचे 2 ट्रायंगल आहे, ते 7 आणि 9, त्याची ॲडिशन वजा 4 का 12. 15 12 27 वजा 9 18. तसं 21 आणि 29 वजा 11 म्हणजे 39. पुढे काय लॉजिक आहे?
+2 +3 त्यानुसार जर आपण गेलो n म्हणून -2 केला तर k भेटते. ऑप्शन a + 2d e + 3h तर f + 2i i + 3m. मग n दिलेला आहे, r दिला आहे, तर n मधून -2 करा. आन्सर ऑप्शन इन. पुढे सांगा 90. 90 मध्ये सरळ बाजूच्या 3चं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि मग तो अल्फाबेटला नंबर घेतलाय. जसं 5 दोन्ही 10 3 दोन्ही 20 म्हणजे टी, 3 दोन्ही 6 साइन 3 18 म्हणजे आर. साइन 3 18 ऑलरेडी आर दिलेला आहे. समजलं का? 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 म्हणजे पी. नेक्स्ट 91चं उत्तर 3, 92चं उत्तर 3, 93चं उत्तर 3. आता याच्यात लॉजिक असं आहे, थोडं इकॉनॉमिक्स मधला क्वेश्चन आहे 93. त्यामध्ये म्हणते रास पावणारी लोकसंख्या ज्याचा बेस मोठा असतो ती असते एक्सपांडिंग, जसा भारताची. ज्याचा बेस लहान आहे तो असते आपली श्रिंकिंग पॉप्युलेशन, जसं जर्मनी. जर्मनी काय निगेटिव्ह ग्रोथ रेट. म्हणून मग याचं उत्तर सी आहे. सी मध्ये बेस काय छोटा आणि वरती फिगर वाढते आहे, म्हणून बेस छोटा जेव्हा असतो तेव्हा ते असते डिक्लाइनिंग पॉप्युलेशन, दॅट इज जर्मनी. समजलं का? 93चं उत्तर सी. 94 हॅशटॅग झालेला आहे, त्यांनी डायग्रामच विसरून. 95चं उत्तर 1 आहे. 96चं उत्तर किती आहे? तो 10. वेन डायग्राम कॉन्सन्ट्रेशन फुल पाहिजे याच्यामध्ये. 45 उत्तर आहे. 18 4 आणि 23 ऍडिशन करा. 97 काय येतात तर 6500. उपाय 98 अगेन हॅशटॅग डायग्राम. 99 सांगा किती गुणाकार भागाकार करा बाकी असते 0. त्यामुळे आन्सर ऑप्शन 4. 100वा काय ते उत्तर? सारखाच खर्च आहे. कुटुंब ए आणि बी यांची अन्नावर सारखाच खर्च केला आहे. आन्सर ऑप्शन 3. ठीक आहे. ओके, समजलं की युजली 1 तासामध्ये डिस्कशन होत आहे, तर मग इथे तुमचा येण्या जाण्याचा अर्धा तास वाचावा आणि इथून दिवस उर्वरित तुमचे जास्तीत जास्त इव्हॅल्युएट इफिशियंट वापर व्हावा त्याचा. म्हणून आपण डिस्कशनला आपण देखील 1 दिवस आड ठेवत आहे आता. ओके, पूर्ण इथून पुढच्या दिवसासाठी. ठीक आहे, काही अडचण? हिस्ट्रीचे टार्गेट्स आले तुम्हाला, इथून पुढे कंटिन्यू येतील. तरी डिस्कशनला अल्टरनेट डेजला आहे आपलं, पण डिस्कशन आपलं जे टार्गेट्स आहे ते तुम्हाला कंटिन्यू असतील. आपलं ठरलं आहे ते ठरलं आहे. 3 तारखेला आपला संपणार आहे म्हणजे संपणार आहे. ओके, उर्वरित 4 तारखेला आपली एक सुट्टी किंवा स्ट्रॅटेजी घेऊ आपण आणि 15 दिवसाचं नियोजन तुम्हाला तिथे सांगण्यात. ठीक आहे. चालेल. काही प्रश्न, काही कोणता टॉपिक तुमच्या साईडनं ज्यावर मी बोलायला पाहिजे सांगा. जसा आज विचार नाही केला काही. यस. यस. हा बरोबर. यस. अच्छा अच्छा. हा हो. हा बरोबर. नाही नाही बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे ॲनालिसिस माझं एक साधारणतः आता एवढा अनुभव असल्यामुळं मला करंट जी क्वेश्चन पार्ट आहे मागच्या 10 वर्षाचे, त्या 10 वर्षाच्या अँगलनं असं लक्षात येऊन जाते की हा याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आणि याच्यावर येऊ शकते. हे जे प्रेडिक्शन आहे ना त्याच्यावरून लक्षात येऊन जाते. त्यामुळं तुम्हाला जे मी म्हटलं होतं ऑलरेडी आता आपण करंटचे आत्ताचेच पेपर घेत आहे. पण पुढे जेव्हा तुमचं 15 दिवसामध्ये मी आयोगाचे पेपर घेईल, त्यामध्ये आपण किती एक साधारणतः आपलं टार्गेट आहे 7-8 पेपर आपल्याला घ्यायचे आहे. बरोबर ना? त्या 7-8 पेपरमधलं करंटचे ॲनालिसिस कसं करायचा स्कोअर हे मी सांगेल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि इनडायरेक्टली जेव्हा मी इथं डिक्टेट करणारच आहे पुढच्या 15 दिवसात अल्टरनेट डेला इथून पुढे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मी सांगेलच लॉजिक त्याच्यामागे काय लॉजिक आहे. प्रश्न बरोबर आहे. बाकी अजून समजलं ना? करंट ॲनालिसिस करा. जर तुम्हालाही आणखी फिल्टर्ड लावायचे असेल ना करंटमध्ये, तर बेस्ट सोल्युशन आहे. करंटचे क्वेश्चन पार्ट पाहिजे मागच्या 10 वर्षाचे. 10 वर्षाचे याच्यासाठी का तुम्हाला टॉपिक माहीत असलं पाहिजे. 3 वर्षाचे याच्यासाठी की तुम्हाला ट्रेंड माहीत असला पाहिजे. टॉपिक आणि ट्रेंडमध्ये फरक आहे. टॉपिक हा बसणारा पेपर सेटर हा मागच्या 10 वर्षाचे घेऊ शकतो तो. परंतु जेव्हा करंटचे क्वेश्चन तो सेट करतो, तेव्हा तो ट्रेंडवर विचार करतो. मग ट्रेंड हा केव्हा लक्षात येते मागच्या 2-3 वर्षातून.
समजलं? त्याच्यामुळे टॉपिक प्लस ट्रेंड माहीत असण्यासाठी करंटचे क्वेश्चनचं सुद्धा अनालिसिस करायला पाहिजे. जे युजुअली आपण बिलकुल करत नाही. आपण ठोकळाही कोणत्या स्वप्नामध्ये आजपर्यंत करंटचे क्वेश्चन पाहिले नाही मी. फक्त तुमची जे वार्षिकी येते त्याच्या मागे बहुतेक मला वाटते वर्षभराचे करंटचे क्वेश्चन दिले आहे. दिले आहे का? आहे ना? तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला टॉपिक अँड ट्रेंड अनालिसिस होईल. बाकी अजून अदर दॅन स्टडी कोणता टार्गेट होत नाहीये. येस. त्याच्यावर खरंच प्रॅक्टिकल सोल्युशन असं आहे, जोपर्यंत तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमणार नाही. बरोबर आहे. टाईम मॅनेजमेंटवर बोलू आपण. ठीक आहे. म्हणजे तसं मागे बोललो होतो, पण त्यामध्ये तुम्हाला महत्त्व सांगितलं होतं. आज प्रॅक्टिकली सांगतो. टाईम मॅनेजमेंट हा काही एका दिवसातला विषय नाही आहे. कोणाकोणाला आयुष्य लागतं, पण जमत नाही. बरोबर आहे. आणि कोणाकोणाला त्याची सवय झालेली असते. बरोबर? बेसिकली तुमचा जो मुद्दा आहे, की रिव्हिजनला हे होत नाही, ते नाही होत आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जो आहे मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंग हे कधी-कधी आपल्या स्वभावात नसतं. आपल्याला कुठलं तरी एकच काम एका वेळेस करण्याची सवय असते. परंतु रिव्हिजन हा मुद्दा असा आहे, की मल्टीटास्किंग जोपर्यंत तुम्हाला जमणार नाही, तोपर्यंत रिव्हिजन पडणार नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे का तुमचं जे टाईमचं गणित आहे, टाईम मॅनेजमेंटचं, ते अगदी स्ट्रिक्ट असायला पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सकाळचा मॉर्निंगचा 4 तासाचा स्लॉट आहे 4 अवर्सचा. तो आता इथून उद्यापासून किंवा आजपासून तुमचा सुरू झाला असेल हिस्ट्रीचा. मग तुमचे आज टार्गेट कंप्लीट नाही झाले, पण तरी 4 तासाला तुम्ही थांबलं पाहिजे आणि तुम्ही मॅथ्स रिझनिंगला गेलं पाहिजे. बरोबर आहे. हे किती दिवस होईल तुमच्यासोबत सवय पडेपर्यंत 7 दिवस त्रास होईल तुम्हाला. 7 दिवसानंतर हळू तुम्ही मल्टीटास्किंग व्हाल आणि रिव्हिजनला तुम्हाला वेळ मिळेल. आणि खंत याची राहील, की हिस्ट्री हा इथे संपला आणि आज 4 टॉपिक होते हिस्ट्रीचे आणि याच्यातले ह्या 4 तासात 2च झाले. तर काय होईल हे 2 राहिल्याची खंत निर्माण होईल आणि प्रेशर निर्माण होईल. आणि हे जे प्रेशर असतं ना, हे चांगलं असतं. पिअर प्रेशर, ॲक्टिंग प्रेशर असतं. त्याच्यामुळे काय होईल का उर्वरित जो दिवस आहे बुवा मग हा 8 तास याच्यामध्ये हे 2 राहिले घटक त्यामुळे आपला इफिशियन्सी जास्त असेल, की नाही बुवा हे संपून मला संध्याकाळी वेळ भेटला, हे 2 टॉपिक पूर्ण करायचे आहे. समजलं का? हे प्रॅक्टिकल सोल्युशन झालं. त्यामुळे जे डिव्हायडेशन ऑफ वर्क आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द तर बोलायला पाहिजे. प्रायोरिटी. त्यासमोर बऱ्याचशा दिवशी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बऱ्याचशा चॉईसेस असतात. पण चॉईस आणि प्रायोरिटीमध्ये फरक समजला पाहिजे. चॉईस हे कदाचित तुमच्या मनानं असू शकते, पण प्रायोरिटी हे नेहमी बुद्धीनंच असते. समजलं का? त्यामुळे आयुष्यात स्टुडंट फेजमध्ये नेहमी प्रायोरिटीवर लक्ष द्यायला पाहिजे, रादर दॅन चॉईस. कारण की चॉईस हे कधी-कधी मनानं केलेली असते, आनंदानं केलेली असते. बरोबर? पण प्रायोरिटी हे नेहमी करियर, सीरियसनेस बरोबर आहे आणि या अनुषंगानं घेतलेली असते आपले प्राधान्य, आहे ना? म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही कशाला प्रायोरिटी देता. ठीक आहे. तुम्ही सहज झोपून अर्धा तास तुम्हाला झोपा वाटते ही सवय पडली म्हणून, तर मला टार्गेट आज कंप्लीट होत नाही आहे. मागचे 3 दिवस झाले होत नाही आहे. तर मी अर्धा तास हा वाचवला पाहिजे, जेणेकरून मी करंट तरी वाचतो. झोपीत का वाचेना पण मी वाचतो. बरोबर आहे. कारण की मला माहीत आहे, मी झोपलो 100% माझं आउटपुट काय 0. पण मी जर करंट झोपेतही वाचलं, तर कदाचित 1 मार्क्स भेटेल. समजलं? त्यामुळे मॅटर करते का तुमची प्रायोरिटी कशाला आहे. स्वप्नाला प्रायोरिटी देता, अगेन तुम्ही जेवणाची आवडीची भाजी आहे पुन्हा, त्याला प्रायोरिटी देता, की तुम्हाला माहिती आहे, की जास्त जेवलो तर इम्पॅक्ट काय होणार आहे झोपेवर आणि माझा डलनेस येईल मला, कंटाळा येईल आणि त्याच्यामुळे माझे टार्गेट पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे काय सगळी प्रोसेस आहे आणि प्रोसेसला प्रत्येक गोष्टी तुम्ही प्राधान्यानं कसं घेता ते महत्त्वाचं आहे. एखादा आहे जो अजूनही इतकं सांगूनही 8 वाजता 9 वाजता आरामात उठणं चालू आहे. एखादा सुधारला इतकं प्रवचन झाल्यानंतर 6 उठत आहे तो. ऑलरेडी 3 तास तर तसाच पुढे आहे तो कॉम्पिटिशन. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुमचं काम आहे सध्या प्रथम कार्य तुमचं हे आहे, रिमेनिंग दिवसामध्ये टॉप प्रायोरिटीमध्ये तुमचा अभ्यास असला पाहिजे आणि टॉप प्रायोरिटीमध्ये अभ्यास असण्यासाठी एकमेव तुमचं काम असलं पाहिजे, की मॅक्सिमम अवर्स स्टडीला तुम्ही बसलं पाहिजे. बरोबर आहे? आणि ते कसं बसायचं तर ऑलरेडी ह्या गोष्टी सगळ्या सांगून झालेल्या आहे. आता काही रिपीट करत नाही आपले, है ना? तो बेसिकली महत्त्वाचा आहे. तुम्ही प्राधान्य कसं देता, सीरियस किती महत्त्वाचं आहे. सीरियसनेस ठेवा. बरोबर आहे. एनर्जी वेस्ट वाया घालवू नका. बडबड करण्यात वगैरे. ठेवा ते शिल्लक. त्या अभ्यासावर एनर्जी लावा ते. विचार करा जास्तीत जास्त आत्ममग्न जे म्हणतो आपण. बरेचसे जे लोकं आजकाल म्हणजे ते मॅक्सिमम मोठ्या पोस्टवर गेले आहे किंवा असं नाही या क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात एक कॉमन फॅक्टर होता त्यांचा, की ते रात्री रोज झोपताना स्वतःशी 5 मिनिटं तरी बोलायचे. काय चालू आहे, काय झालं किंवा काय करायचं आहे. पाठवलं कशासाठी, करून काय राहिलो, है ना? बरोबर?
ह्या गोष्टी विसरतो आपण या प्रवासात. गाडीनगर एरियात तर प्रामुख्याने विसरतो आपण, है ना? म्हणून मग हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण जनरली खूप महत्त्वाचं असते तुमचं एन्व्हायर्नमेंट कसं आहे, है ना? क्लिअर? तर ही लक्षात ठेवा. प्रायोरिटी शब्द विसरू नका. सीरियसनेस, डिसिप्लिन आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या कनेक्ट होऊन तुमचं फायनली तुम्ही पास होणार आहे. क्लिअर? तर प्रायोरिटी ठेवा. टॉपमोस्ट प्रायोरिटी सध्या तुमचा अभ्यास असला पाहिजे. झोप पुरेशी घ्या. कमी घ्या असं म्हणणार नाही मी. पुरेशी झोप घ्या. अति जास्त झोप कंटाळा निर्माण करते आणि तुम्ही टार्गेटमध्ये मागे पडून ते प्रेशर क्रिएट करते. अति जास्त जेवण, अति जास्त गप्पा, अति जास्त एन्जॉयमेंट, अति जास्त रील्स, प्रत्येक जास्त काहीच नव्हतं. काय? मध्यम मार्ग. तर बस लिहितो टायटल ते दिलं मी मध्यम मार्ग. ओके? हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट एक्स्ट्रा काही जास्त करायचं नाही आपल्याला. थोडक्यात करून गोष्टी वर्कआउट करायच्या आहे. प्रिलिम्स पास होऊन लगेच मेन्सला लागायचं आहे. या वर्षात जर ही सगळ्यात मोठी गोल्डन चान्स आहे, की येणाऱ्या सरळ सेवाही सध्या येत नाहीये, चांगली गोष्ट आहे. त्या तुमच्या 21 डिसेंबर नंतरच या होत्या आणि मग नंतर तुम्हाला मेन्स करून त्याही सोबत टार्गेट करता. म्हणून एनी हाऊ यावर्षी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. प्रिलिम्स काढा आणि ते 21 डिसेंबरचीच काढा. नाहीतर मग अजून 4 जानेवारीपर्यंत प्रिलिम्सचाच अभ्यास करत राहाल. तेवढ्या वेळात तो जो मॉक 15 दिवसातला मेन्सला तुमच्या समोर जाईल. समजलं? त्यामुळे एनी हाऊ 21 डिसेंबर टार्गेट करा आणि 100% जीएस स्ट्रॉंग करून मेन्स लगेच आपण चालू झालो पाहिजे. ठीक आहे? ते थांबतो. थँक यू. हिस्ट्रीचं? नाही, काल बोललो आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे? हिस्ट्रीचं ऑलरेडी मी काल बोललो आहे. तेच टाईमलाईन वगैरे काल सांगितलं त्याबद्दल. ओके? तर आता परवाच्या दिवशी आपलं एक्स्ट्रा लेक्चर असेल तर टाईम चेंज होईल. शुड बी 2 किंवा मग 2:30 वाजता असेल. क्लिअर इथपर्यंत? थँक यू. चांगला अभ्यास करा.